पुन्हा एकदा करूया आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित पाटील परिवारची स्पर्धा कैलासवासी किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षाप्रमाणे मागच्या 25 वर्षाची परंपरा लाभलेली आणि पाटील परिवाराची इमानाची स्पर्धा. कैलास पाटील आमच्या जोडीनं कॉमेडी बॉक्समध्ये जॉईन होतात. LNCC वसई आणि दुसऱ्या बाजूला सुमित 11 या दोन संघामध्ये होतोय हा सामना. फलंदाजी करताना LNCC वसई स्वप्नील पाटील स्ट्रायकरला, ॲलन ऋती नॉन स्ट्रायकिंगला. पहिले षटक देण्यासाठी गोलंदाज सचिन. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने चेंडू चालला, जोपर्यंत फेल करतील थ्रो करतील. कैलास जॉईन होतात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आता स्टार्ट झालाय. सुनील 11 प्रशांत संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतोय आणि फलंदाजी करतोय LNCC. बघितलं वसईचा संघ, दोन्ही फलंदाज बघितलं. एका बाजूने ॲलन आहे, दुसऱ्या बाजूने स्वप्नील पाटील. यावेळेस बघितलं आपण बाल बाल बचे, जागते रहो का आदेश देती हुई गेंद. स्टंपच्या जस्ट बाजूने हा चेंडू निघून जातोय. एका बाजूने ॲलन आहे, दुसऱ्या बाजूने बघितलं ज्याने विश्वकपला खेळलेलं होतं तो बघितला आपण स्वप्नील पाटील सारखा क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूना प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाणार. डान्सिंग धावनं विकेट खेळलाय पण ट्रॅव्हल होणार नाहीये. चेंडू थोडासा कमी ट्रॅव्हल होतोय. मिड विकेटला झेल टिपला घेतोय. स्वतः कॅप्टन होते त्याने टिपला झेल. पहिला गडी बास झालाय. पहिला विकेट गॉन. म्हटलं की आपल्याला कोकणातली आठवण येईल काही शंका नाही आहे. म्हणजे बघितलं आपण कोकणातून देखील इथे संघ दाखल झालेत हे देखील आपण बघितलंय. जरी 3 षटकांचे सामने असले, जरी बघितलं आपण तर 33 हजाराची जरी स्पर्धा असली तरी बघितलं आपण अनेक खेळाडूंनी इथे आपली उपस्थिती दाखवलेली आहे. नाही, जसं तुम्ही उल्लेख केला की प्राईस ते महत्त्वाचं नाही. या स्पर्धेमध्ये खेळणं हे महत्त्वाचं या दृष्टीनं. म्हणजे गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये कैलास 132 संघांनी सहभाग नोंदवला होता. त्याला कारणी आहे स्ट्रायकरला आता अशोक नवीन फलंदाज येतील. सचिन पुन्हा एकदा सज्ज होईल. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. जसा बॅटला लागला तसा अशोक लगेच बाहेर निघाले. चांगले खेळाडू होती पण दुसरं यश लाभले सचिन यांना आणि दुसरा धक्का बसलाय LNCC वसईला. ज्या पद्धतीने बघितलं आपण हे गाणं लागलं होतं दिल वालों ने वाकई में लूट लिया है, वैसे मैं कहूँगा इस क्रिकेट को भी कई दर्शकों ने यहाँ पर लूट लिया है. नाही, ही स्पर्धा म्हटली की प्रेक्षकांना देखील पर्वणी असते. बहुतेक प्रेक्षक वर्ग आता जर बघितलं, जसं मी दुपारच्या वेळेला म्हटलं होतं की संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक संख्या वाढू शकते आणि ती वाढलेली दिसते चारही बाजूला. म्हणजे आज दिवसभर प्रेक्षक वर्ग होता. आता घड्याळात जर बघितलं तर जवळपास 8:15 झालेत. अजून 2 सामने आहेत. त्याच्यामुळे प्रेक्षक त्या मोठ्या संख्येनं पुन्हा एकदा येतात. सॅटर्डेचा दिवस होता, वर्किंग डे होता. त्याच्यामुळे कामावरनं आला आणि जाऊया बघूया. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती स्पर्धा चालू आहे. आनंद घेऊया. आणि क्रिकेटचा खेळच असा आनंद देणारा, आनंद मिळवणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. तर क्रिकेट या खेळाने प्रत्येकाला भरभरून दिलेले आहेत. खेळाडूंना दिले, प्रेक्षकांनी आनंद देखील घेतला आणि तो शोधण्याच्या प्रयत्नामध्ये प्रेक्षक वर्ग इथे दाखल झाला आहे. ऑफ स्टंपवरती चेंडू होता बघितलं आपण, खेळायचं होतं बघितलं आपण स्वीपर कव्हरच्या दिशेमध्ये. मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये बघितलं आपण चेंडू बघितलं थांबवला जातोय. फक्त सिंगल येते. एंड ऑफ द ओव्हर नंबर फर्स्ट इयर. पहिलं षटक संपलं गेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 धावा. 2 फॉल ऑफ 2. 2 धावा धावफलकावरती 2 गडी बाद धावा. आणि एक तर दिसत आहे म्हणजे ज्या पद्धतीनं आपण पॉईंटला किंवा शॉर्ट थर्डमॅनला थोडंसं स्लिपिंग होताना पाहिलंय. ड्यू फॅक्टर आलाय थोडासा. म्हणजे पहिला ते आला होता पण थोडंसं लेट आलाय. त्याच्यामुळे त्या दवाचं प्रमाण थोडंसं वाढलंय गेले सध्या घडला आणि ते प्रमाण वाढलंय म्हणजे परिणाम वाढलाय. जो मागच्या
एक सामन्याच्या अगोदर तो धावा येत होत्या, रन येत होत्या, ते रन येऊ असे झालेले आहेत. इथे या सर्व गोष्टी कॅल्क्युलेट होतील ज्यावेळेला तुम्हाला प्रथम बॅटिंग करताना ते आहे. तर त्याचप्रमाणे सुमित इलेव्हनचा संघ जो क्षेत्ररक्षण करतो त्यांनाही माहिती आहे की ज्या गोष्टींचा सध्या वसई फेस करते त्याचा सामना आपल्यालाही करावा लागेल. आणि या सर्व गोष्टीचा विचार करून आता गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण 18 चेंडूमध्ये याच्या अगोदर 30 चेस झाल्या, 35 चेस झाल्या, पण आता 18-18चा सामना, 18-25चा सामना देखील रंगतदार होऊ शकतो. क्लीन बोल्ड. कदाचित दोन्ही पायांच्या मधून तो चेंडू निघून गेला होता. क्लीन बोल्ड होतोय फलंदाज. व्हॉट अ फॅन्टास्टिक डिलिव्हरी. बिल्कुल ये रात आई है और इस रात ने बहुत कुछ मैं कहूँगा यहाँ पर क्रिकेट का खेल लाया है. मैं कहूँगा बेहतरीन क्रिकेट यहाँ पर देखने को मिलता हुआ. नवीन बघितला आपण तर यहाँ पर अजित सुर्वे आते हुए. अजित सुर्वे या ठिकाणी बघितलं नवखा खेळाडू पाहायला मिळतो. एका बाजूने बघितलं स्वप्नील पाटील ज्याने की विश्वकपला खेळलं होतं आणि UAEची ती आठवण आपल्याला होईल यात काही शंका नाही आहे. त्याच्यानंतर बघितलं त्याच्या जोडीला आता मात्र अजित सुर्वे पाहायला मिळते. पात्र तुकाराम गेला एका बाजूने कोकणातील संघ आहे, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण वसईचा संघ आहे आणि बरेच संघ खेळले. म्हणजे मागच्या 6 दिवसाचा थोडंसं लेखाजोखा आपण पाहिला ना, चर्चा करूया त्या गोष्टीवरती. पडला थोडंसं बाहेरच्या दिशेनं गेला, डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पहिल्या दिवसापासून बघले. म्हणजे अपॉर्ट्स फ्रॉम कुडाल आता बघतोय जो सावंतवाडी आणि सिंधुदुर्गच्या जवळ. आणि त्याच्या जरा मागे गेलं तर रत्नागिरीचे मंडणगडचे कितीतरी संघ खेळले, कितीतरी संघ तिथून खेळले. मागे गुहागरचा संघ खेळला याच मैदानावरती आजच्या दिवसामध्ये. याचा अर्थ अलिबागपासून म्हणजे जो कोकणचा करारदार आपण सुद्धा कोकण पट्ट्यामध्ये येतोय, पण जसं सुरुवात होते ना त्या रायगडपासून तसं एक एक टप्पा असो ना. म्हणजे चिपळूणपासून आपण रत्नागिरी जातो, सावंतवाडी जातो, कुडाल जातो, रत्नागिरी आहेत, मंडणगड आहेत, या सर्व भागातले गुहागरपासून सर्व ठिकाणचे संघ आज या मैदानावरती खेळले आहेत. आणि मागच्या 3-4 वर्षापासून आज पवित्रा पाहिलेलं आहे. स्वीट करण्याचा प्रयत्न होता, मिस केलं गेलं होतं. ही स्पर्धा तशी आहे. म्हणजे आता बहुतांशी त्याच्यातले काही खेळाडू आहेत जे आता वसईला, नालासोपाऱ्याला, विरारला स्थायिक झाले आहेत. त्यांच्याही स्पर्धा या मैदानावरती जातात. त्याच्यामुळे आपसुकचे संघ इथे दाखल होत आहेत. परवा देखील रायगडचे देखील खेळाडू आपण काही बघितले होते. स्वीटशीटचा प्रयत्न केला गेला होता मात्र सिंगल आले. रोटेट झाले होतील का दुसऱ्या धावेचे बघायचा खतरा होऊ शकतो. स्वप्नील यावेळी बघितला स्ट्राईक एंडला रोटेट होईल का. इथे मात्र बघितलं आपण तर 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धाव्याने धावफलक पुढे सरकले जाईल 6 या धावसंख्येवरती. आफ्टर 1.4 ओव्हर इट्स 6 फॉल लॉस ऑफ 3. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. अजून 8 धावा, 10 धावा, 12 धावा, किती धावा करायचे आहेत. आणि तीच गोष्ट सुमित इलेव्हनला माहिती आहे. हे टिचून मारा का होतोय गोलंदाजाकडनं माहिती आहे का. कारण त्यांना माहिती आहे नंतर जाऊन या धावांचा पाठलाग करायचा आहे. मग कमीत कमी धावांचा पाठलाग करावा लागावा या दृष्टीनं गोलंदाजी चाललेली आहे. त्यांना माहिती आहे रन बॉल मॅचही टाईट होऊ शकतो. रन बॉल ही सामनाही अटीतडीचा होऊ शकतो. जे कालचा शेवटचा मॅच झाला होता 18-17चा मॅच. फुलटॉस बॉलला स्वीप केलाय, चेंडू गॅपमध्ये चाललाय, पाठलाग करतो, डिप्स केलेचं क्षेत्ररक्षक लॉंग लेग रिजनमध्ये झाला, मिस केलंय, मिस केलं भाई, मिस कर दिया इस गेंद को. गेंद बॉन्ड लाईनच्या बाहेर, चौकार. वरती पाहायला मिळत आहेत. जरी लो स्कोरिंग गेम असला तरी सामना बघितला आपण टाईट होईल. शॉर्ट थर्डमॅन आहे, बॅकवर्ड ऑफ द पॉइंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, स्वीपर कव्हर देखील पाहायला मिळतोय आणि मिड ऑफ. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पंपलिंग झाली होती, त्याच्यानंतर बघितलं आपण रोटेट झाले दोन्ही पण फलंदाज. एकच धाव मिळते, धावसंख्या 11. 6वा दिवस पाहायला मिळतोय. उद्या 7वा जो दिवस असेल तो फायनल डे असेल. दिवस 6वा आहे आणि उद्या जसं तो मिळले केला 7वा पण का. उद्याच्या दिवसामध्ये जे क्वालिफायच्या रेसमध्ये आहेत ते संघ खेळणार आहेत. उद्या नवीन संघ नाही आहेत, त्याच्यामुळे सोमवारपासून जे क्वालिफाय झालेले आहेत त्यांनी
आयोजक समितीचे नक्कीच संवाद साधा, संपर्क साधा आणि जी वेळ आहे त्या दिलेल्या वेळामध्ये आपल्याला दाखल व्हायचं आहे. यानंतरचा होणारा मॅच MCC विरार आणि शिवरत्न मनवेलपाडा या दोन संघादरम्यान होईल टॉस. दोन टीमने पोहोचायचं आहे तिथे. प्रेक्षकांची संख्या तुकारामने जसं सांगितलं थोडंसं वाढलं आहे. त्याचं कारण बघितलं आपण, आज सॅटर्डे आहे आणि उद्या देखील संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे. त्या कारणाचं बघितलं आपण थोडासा उशिरा देखील प्रेक्षक वर्ग थोडासा दाखल झाला आहे. व्ही शेपमध्ये बघितलं आपण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आहे. त्याच्यानंतर लॉंग ऑफ देखील पाहायला मिळतं, लॉंग ऑन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक मैदानामध्ये एका बाजूने बघितलं आपण सुमित 11 प्रशांतचा संघ जो कोकणातील संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने LNCC वसईचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वाढ बघितली आणि त्याच्यानंतर एक सुंदर असा झेल पाहायला मिळतोय. एंड ऑफ द इनिंग ऑफ स्वप्नील पाटील. कम ऑन DJ. डोक्यावरून खेळायचं होतं, म्हणजे 30 यार्डच्या त्या डोक्यावरून खेळायचं होतं. मात्र बघितलं आपण तर क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने जज करतोय त्या झेलला आणि हादरा बसतोय LNCC या संघाला. नौखा खेळाडू बघितलं विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने अजित सुर्वे आहे, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण नौखा खेळाडू विकेटवरती पाहायला मिळतोय. वन ऑफ द ब्युटिफुल क्रिकेट. ग्रीनरी ग्राउंड आणि ग्रीनरी ग्राउंड हे वैशिष्ट्य आहे आपण बघितलं नारंगीचं. 11 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. या अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये किती धावा येतील? सोनू शेवटच्या षटकासाठी आपण बघतोय त्याने की एक चेंडू हाताळला होता. पहिल्या चेंडूवर त्यांनी गडी देखील बाद केलाय. चेंडूची वाढ बघितली, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगल येते. सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरकली जाते 12 या धावसंख्येवरती. तर आमचे कॅमेरामॅन असतील, आमचे बघितलं आपण DBNची पूर्ण टीम असेल, थँक्स फॉर DBN लाईव्ह. कारण अतिशय छान मेहनत या 6 दिवसांमध्ये. उद्या देखील एक दिवस बाकी आहे. सुरुवात इथूनच झाली होती. म्हणजे तुम्ही जसा DBNचा प्रवास, जसा आपण कॉमेंटेटरचा प्रवास जसा आपण उल्लेख केला होता ना, तर DBNचा प्रवास देखील तो 2017 नंतर जो प्रवास सुरू झाला होता ना, याच मैदानावरती या स्पर्धेने झाला होता. आणि आज ते त्यांच्या मेहनतीने म्हणा, त्या परिश्रमाने म्हणा, स्वतःमध्ये अपडेट होत राहिले, स्वतःला नवीन नवीन गोष्टी आत्मसात करत राहिले. आणि आज एक टीम बनलेली आहे, जी DBN मीडियाची टीम आपण बघतो ना. आज आपल्याच या नारंगी गावातील एक 15-16 मुलांना एम्प्लॉयमेंट, रोजगारही झाला आहे. आणि आज त्यांचं नाव सुरदूर. आणि सध्या 2 त्यांचे विंग काम करतात. 2 विंग आहेत, 2 गट आहेत. आपण त्यावरती चर्चा करणार आहोत. स्कोअर 13-13. शेवटच्या षटकाचा खेळ आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा, कारण तो लाईन आहे व्हाईटची, तीच लाईन आहे. 14 धावा धाफलकावरती. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा झाले आहेत. 4 गडी देखील बाद झालेत. इथे मात्र बघितलं आपण बॅटला चेंडू आदळला होता, रनआउटचा मौका, गडी बाद. जसं आपण चर्चा करतोय विकेट गेलाय तिथे DBN वरती चर्चा करतोय, कारण प्रवीण पाटील आणि धनंजय मांगेला हे 2 जे प्रोप्रायटर आहेत त्यांनी सुरू केलेला प्रवास मोठं आव्हान होतं. कारण या क्षेत्रामध्ये चॅलेंजेस आहेत, तेही आहेत. टॉस केला जातो तिथे जाऊया. जे किसन पाटील आहेत तिथे टॉस केला जातोय. MCC विरार आणि शिवरत्न. टॉस MCC विरार की शिवरत्न, कोणाच्या दिशेने गेलाय? शिवरत्न. शिवरत्नाच्या दिशेनं टॉस गेलाय. तर जो प्रवास चालू केला होता, म्हणजे धनंजय मांगेला आणि प्रवीण पाटील ज्यावेळेला DBN या क्षेत्रामध्ये आलं, यूट्यूब नौकं होतं, क्षेत्र नवीन होतं, काही गोष्टी कदाचित त्यांना शिकायच्या होत्या, समजायच्या होत्या.
पण त्यावेळेला नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने ही स्पर्धा कदाचित त्यांच्यासाठी जी पदार्पण करायचं होतं ना याच्यामध्ये, ज्यावेळेला या क्षेत्रामध्ये यायचं होतं, कदाचित या स्पर्धेनं त्यांना सुरुवातीला ओळख निर्माण करून दिली. समोर खेळाय क्षेत्ररक्षक आहे दूरवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक दूरवरती. हो वा 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 सचिन, सुंदर झेल टाळ्यांचा कडकडाट झालाय आणि विकेट गडी बाद. इस खिलाड़ी पर प्यार करने वाला, क्योंकि देखो क्या बेहतरीन कॅच पकडा आहे. मला वाटतं 20 ते 25 पावलं धावत आलाय आपल्या डाव्या बाजूला. डाव्या बाजूला धावत आला, शेवटपर्यंत नजर ठेवली. अंडर फ्लड लाईट झेल टिपणं इतकं सोपं नाही आहे, पण सचिन होते लॉंगॉनला. आणि कारण इथेच एक स्पर्धा झाली होती जी माहिती आपल्यापर्यंत येते गावाला, आणि त्या स्पर्धेमध्ये देखील सर्वोत्तम खेळाडूच्या दिशेनं या खेळाडूचं नाव गेलं होतं. त्याच्यामुळे आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे. आणि तुम्ही जसा उल्लेख केला ना, कोई ना कोई चाहिए प्यार करने वाला. आता वसईच्या टीमला कोई ना कोई चाहिए चार मारने वाला, कोणतरी पाहिजे चौकार मारण्यावाला. चौकार पाहिजे, मस्ट निडेड आहे, हे आवश्यक आहे चौकार येणं. खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू कडेला लागलाय. क्षेत्ररक्षक पॉईंटचा क्षेत्ररक्षक जाण्याचा प्रयत्न करतो. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. थोडंसं हॅमस्ट्रिंग कदाचित प्रॉब्लेम यावी. 15 धावा झाल्या, 16 धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीमला. बघूया 16 धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं टीम करेल तेही पाहण्यात. आपण चर्चा करत होतो कैलास DBNच्या प्रवासावरती, म्हणजे ती जी सुरुवात या स्पर्धेनं स्टार्ट केलं होतं, आणि जेव्हा ही स्पर्धा आता आली ना त्यावेळेला आज DBN एक पावलं वर चढलेले. जसं वानखेडेच्या मैदानाचा उल्लेख तुम्ही केला होता, ती एक स्पर्धा रवींद्र पाटील आणि रविकांत चव्हाण DCCIच्या माध्यमातून ती स्पर्धा आली होती. त्याच्यामुळे एक पाऊल ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्पर्धा होती ज्यानं ओळख दिली, नाव दिलं. आणि आज DBN आहे ना, जसं क्रिकेट स्पोर्ट्समध्ये आहे ना बिझी, तसं DBN एक इव्हेंट म्हणूनही आहे. इव्हेंटही कव्हर करते, म्हणजे लग्नाचे असतील, साखरपुड्याचे असतील, बाकीचे इव्हेंट आहेत. DBNचं चॅनल आहे ना, ते इव्हेंट देखील कव्हर करते. दोन्ही क्षेत्रामध्ये आहेत, स्पोर्ट्समध्ये देखील आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम, काही सामाजिक उपक्रम असतील किंवा असे लग्न समारंभाचे, या दोन्ही इव्हेंटमध्ये आज DBN आपलं मार्गक्रमण करते, यशस्वी होते. आणि या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाला त्याचा जास्त अभिमान आहे की इथूनच सुरू झालेला प्रवास आज एक पायरी ते वर चढत चाललेत. नक्कीच हॅट्सअप असेल DBN लाईव्हला, आणि जी केलेली मेहनत आहे ती फार इम्पॉर्टंट आहे. मी म्हणेन नक्कीच उद्याचा दिवस आहे. मी म्हणेन कुछ लोग सुबह आ जाएंगे, कुछ लोग दोपहर को आ जाएंगे, कुछ लोग शाम को आ जाएंगे, कुछ लोग रात को आ जाएंगे, लेकिन जो नहीं आएंगे वो DBN लाइव को ज़रूर देखेंगे. बिलकुल आपने सही कहा. आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे. प्रत्येकजण काय करतो की रविवारचा दिवस संडे आहे बाबा, थोडंसं एंटरटेनमेंट डे होऊ द्या, आनंद शोधूया आणि क्रिकेट एंजॉय करूया, या उद्देश्य रहतील. और आपने सही कहा, कुछ सुबह आएंगे, शाम को आएंगे, लेकिन भाई जो जीते हैं ना क्वालिफाई राउंड, उनको वक्त पे आना है. आपको जो वक्त देगा, तुम्हाला जी वेळ देणार आहे आयोजक समिती, जे तुम्हाला वेळ देईल त्या वेळेवरती यायचं आहे. या मैदानावरती काही खेळाडू असतील उपस्थित, किंवा आता यूट्यूबवरती DBN मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जरी लाईव्ह आम्हाला ऐकत असाल तर सांगतो, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि आज शनिवार या 6 दिवशी जे क्वालिफायच्या रेसमध्ये आहेत त्या संघांनी दिलेल्या वेळेतच उपस्थित राहायचं आहे. त्यांनी आयोजक समितीशी संपर्क साधायचा आहे, संवाद साधायचा आहे, जेणेकरून मिसकम्युनिकेशन होऊ नये. आणि उद्या कदाचित प्रत्येक दिवशी 3 संघ राहिले आहेत. कालचे 3 संघ 16, आज 3 किंवा 2 किंवा 1 संघ राहील. या 16 ते 18 संघांचा सामना उद्या खेळवला जाईल. त्याच्यामुळे आपल्याला दिलेली वेळ आपण पाळायची आहे. कारण उद्या बघितलं आपण वेळेवरती येणं गरजेचं आहे. प्रेक्षक वर्ग बघितला आपण जास्तीत जास्त असेल. उद्या मेगा फायनलचा तो दिवस आहे, त्या कारणाचं विनंती करतोय जे संघ पुढे आलेत त्या संघांनी वेळेवरती पोहोचायचं आहे. 16 धावेची गरज आहे, आणि 16 धावेची गरज असताना बघितलं आपण बबली या ठिकाणी बघितलं गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका बाजूने बघितलं आपण वसई पट्ट्यातील संघ जो LNCचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण तर कोकणातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
जसं तुम्ही उल्लेख केला कोकणातील संघ आहेत आणि आज जर बघितलं तर कुडाळ असेल, सावंतवाडी असेल, रत्नागिरी बहुतांश ठिकाणी म्हणजे भरपूर खेळाडू खेळले आणि डीबीएन तिथे देखील पोहोचलेले आहे. डीबीएनच्या या प्रवासामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत त्यांचं नामोल्लेखन होणं गरजेचं आहे, आवश्यक असणार आहे. कारण त्यांच्या या सर्व प्रवासामध्ये जसं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा आपण उल्लेख करतोय तसे बरेचसे साथी आहेत, बरेचसे सहकारी आहेत ज्यांच्यामुळे कदाचित डीबीएनचा प्रवास इथपर्यंत होऊ शकला. सुरुवातीच्या काळामध्ये कदाचित जी सुरुवात झाली होती त्यावेळेला स्कोरबोर्ड हवा होता या डीबीएनला, त्यावेळेला tenniscrick.in सँडी संदीप विश्वकर्मा अखिलेश यांनी तो उपलब्ध करून दिला होता. या सर्व गोष्टी आहेत. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, विकेट आला आहे, विकेट चाहिए भाई. पहिल्या चेंडू होती विकेट, गडी बाद झालाय. आणि मी का चर्चा करतोय कारण बघा सुरुवातीचा काळ ज्यांनी कदाचित आपल्याला मदत केली त्यांना कधीच विसरायचं नसतं. त्याच्यामुळे सुरुवात जी झाली होती डीबीएनची त्यावेळेला जो स्कोरबोर्ड पाहिजे होता तो tenniscrick.in म्हणजे संदीप विश्वकर्मा सँडी आणि अखिलेश यादव यांचं ते चॅनल आहे, त्या चॅनलनं तो अवेलेबल करून दिला होता. या शब्दाखातर तिथून सुरू झालेला प्रवास आणि आज डीबीएनचा स्वतःचा स्कोरबोर्ड आहेत, ग्राफिक आहेत आणि आज ते स्कोरबोर्ड दुसऱ्यांना देत आहेत. हा प्रवास केलाय डीबीएननं. पहिल्या चेंडूवरती विकेट गडी प्राप्त केलाय. जसं आपण समालोचक कक्षामध्ये सांगतोय ना, म्हणजे मी नेहमीच सांगतो या मातीनं या नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळ नारंगीनं भरपूर काही आपल्याला दिलं, ओळख दिली आणि या समालोचक क्षेत्रामध्ये गेलो ॲज अ खेळाडू देखील भरपूर संधी दिली. त्याच्यामुळे सुरुवातीचा काळ जो आहे ना तो नेहमीच आपण आठवण ठेवायचा आहे. जसं कैलासचा उल्लेख करतो, कैलास पाटीलचा आमचा 17-18 वर्षाचा प्रवास त्यांच्या जोडीने देखील राहिलेला आहे. मॅचवरती देखील चर्चा होईल पण याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज सोनू. अभिजित सुर्वे यांचा हा पहिला चेंडू बघितला आपण, ऑन साईडला टर्न करतो त्या चेंडूला, जास्त ताकद नव्हती कारण बघितला स्लोअर आर्म चेंडू होता, फक्त बघितला दिशा दिली जाते, सिंगल येते. न त्याला कारणही आहे कारण ज्यावेळेला चेंडू थोडासा थांबून येतोय बघा, मागे चेंडू बॅटवरती व्यवस्थित येतो, आता थोडासा थांबून येतोय. आणि असंही पाहिलं तर अभिजित सुर्वे अर्थात बबली यांच्या जो चेंज ऑफ पेस करतात, गती परिवर्तन करतात, वेगामध्ये बदल करतात, त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागणार. अशा खेळपट्टीवरती तुम्हाला जुळवून देखील घ्यावं लागणार आणि तेच काम कदाचित मागच्या चेंडूवरती. आणि ज्यावेळेला तुम्ही खेळण्यासाठी येता पहिली धाव घेता आत्मविश्वास असतो, तोच आत्मविश्वास कदाचित ती पहिली धाव घेताना प्राप्त केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर कट करायचा होता, थोडंसं दूरवरती गेला. पाठीमागे सफरी पाटील अपील जरूर करतायत पण डिफ्लेक्शन नव्हतं काही. बॅट अँड बॉलमधला काही स्पर्श नाही आहे, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अभिजित पहिला चेंडू एक सिंगल दिल्यानंतर स्वतःला बघितलं कव्हर अप करतोय, डॉट टाकल्यानंतर. आत येऊन खेळण्याचा प्रयत्न, तिथेच धावा मिळू शकतील या कारणास्तव त्या रिजन मध्ये स्ट्रोक शफल केलं होतं, ऑफ स्टंपच्या बाहेर आले, शफल केलं, थोडं जागा बनवली. माहिती आहे जे फाईन लेग पासून म्हणजे डीप स्क्वेअर लेग पासून लॉंग लेग फाईन लेग पर्यंत क्षेत्र खाली आहे आणि त्याच क्षेत्रामध्ये हा फटका खेळला होता. अगदी योग्य जागेवरती खेळलेला योग्य फटका वासू यांचा. स्वतःवरती नाराज आहे, स्वतःवरती नाराज आहे. स्विचिटचा प्रयत्न केला गेला होता, काहीतरी वेगळं करूया, थोडंसं भाई अलग कुछ करते है. आणि धावा येत फलकावरती 5. वसईच्या टीमला कालचा एक सामना अजून रिपीट करून बघायचा आहे की बाबा जर या मैदानावरती कालच्या सामन्यामध्ये 17 धावा झाल्या नाही आहेत तर 16ही होऊ शकत नाहीये. नक्कीच बघितला पापडी वर्सेस जेव्हलिनचा तो सामना आपण बघितला होता. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, नंतर 5 चेंडूमध्ये बघितला तो संघ बॅकफुटला गेला होता. नारंगीचा ऐतिहासिक मैदान आणि या मैदानावरती सुरू असलेला सामना 6वा दिवस. टप्पा पडलाय. अभिजितकडे वेगवेगळी क्वालिटी आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर फर्स्ट इयर अँड आफ्टर फर्स्ट ओव्हर इट्स 5 इयर. जरी चौकार दिलेला असला तरी स्वतःला त्याने सावरलंय. चला गाणं घेऊया आणि रंगलेल्या मॅचकडे आपण येऊया.
आणि आता एक चित्रपट आला तर महिने झुकेगा नाही साला, तसा एक एक नवीन नवीन येतात, इम्प्लिमेंट होत असतात. जसं मोबाईलमधलं नवीन नवीन व्हर्जन येत असतं, नवीन नवीन गोष्टी त्या या मोबाईलच्या क्षेत्रामध्ये येतात. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 12-11चा मॅच आहे. गोलंदाजीसाठी कोण येणार त्याच्यावरती चर्चा झाली. 3-4 खेळाडू सिनियर खेळाडू आल्या, कारण हे षटक महत्त्वाचं आहे. हे षटक महत्त्वाचं आहे. LNCC वसईसाठी अगदी टिचून मारा तुम्हाला करावा लागणार आहे, किंबहुना जास्त रस्ता जाणार नाही धावा, याची काळजी घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूला टीमनं पहिलं तर बॉलिंग फिल्डिंग करताना चांगला खेळ नक्कीच दाखवलेला आहे. आणि आता पाठलाग करताना सुमित इलेव्हनला एक सेन्सेबल इनिंग खेळणं गरजेचं आहे. दोन्ही संघ तुल्यवान आहेत. एका बाजूने बघितलं सुमित इलेव्हन प्रशांत, जो कोकणातील संघ पाहायला मिळतोय. 5 धावा झाले, 16 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 12 चेंडूचा विचार केला 11 धावांची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. ट्रेमेंडियस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड हिअर अँड व्हॉट अ क्रिकेट दिस हॅज बीन ऑन दिस मॅच. ह्या मॅचमध्ये एक अप्रतिम या ठिकाणी लढत पाहायला मिळते. टिट फॉट आहेत. पुन्हा एकदा सज्ज होईल. फिल्डिंग पाहिली तर शॉर्ट थर्ड मॅन आहे, पॉइंट आहे, कव्हर आहे. शॉर्ट थर्ड में फाईन लेग आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग. पहिला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईनला फील्ड केला जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण वेगळं काहीसं करण्याचा प्रयत्न टीम करताय सुमित इलेव्हन. दोन्ही बाजूने जर पाहिलं तर जसा प्रयत्न चाललाय ना, म्हणजे बॅटल बॉलमध्ये 2 धावा हे नेहमीच पाहतो. अंडर फ्लड लाईट्स थोडासा ड्यू फॅक्टर आला आहे, त्याच्यामुळे खेळपट्टीवरती तो चेंडू थांबून येतोय, वेगाने येतोय. या सर्व गोष्टी तुम्हाला ॲडजस्टमेंटच्या गोष्टी कराव्या लागतात खेळपट्टीवरती. अशोक या स्ट्रोकची वाट बघत होते, आणि नक्कीच आता मात्र वसईकर विचार करत असतील तिथे क्षेत्ररक्षक का लावला गेला नाही. नाही बघा, क्षेत्ररक्षक नव्हता म्हणून तो फटका खेळा, कौतुक वाचतो तो. असा फटका खेळणं सोपं नाहीये बाई. धाडसी व्हावं लागतं, डेअरिंग दिखानी पडतीये, हिंमत दाखवावी लागते. कारण असा फटका खेळताना बुमरँगही होऊ शकतं, म्हणजे लगा तो आबाद नाही तो बर्बाद भी हो सकते. त्याच्यामुळे हा फटका सुंदर खेळाय वासू यांनी. परत एकदा जागा बनवली, कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचं होतं. भावेश होते, भावेशनं टिपला असेल. याच्या अगोदर चौकार, त्यानंतर आलेली विकेट. जिसका मुझे जिसका था हमें इंतजार, वो घड़ी आ गई है, वो घड़ी आ गई है, वो घड़ी आ गई है, वो घड़ी कल आ जाएगी. बिल्कुल, लेकिन फिलहाल तो थोड़ी सी मुश्किल वाली घड़ी भी आई है. म्हणजे सबसे बेहतरीन सबसे कीमती घड़ी सबको दे, लेकिन मुसीबत वाली घड़ी किसी को ना दे. तसं आहे. नवीन फलंदाज मैदानात दाखवत आहेत सचिन. ज्या सचिनने एक सुंदर झेल टिपलाय, एक चांगलं षटक हाताळले, तोच सचिन आता खेळपट्टीवरती येतोय. संघाची धावसंख्या आहे ती 6 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 6 धावा. नेहमी आपण 6-9 बघायचो, आता 9-6 आहेत. 9ला उलटा करा 6 होईल, 6ला उलटा करा 9 होईल. सोपं नाही आहे, कारण LNCC संघ देखील एक चांगला संघ आहे आणि मी म्हणेन प्रशांत इलेव्हनचा संघ तो देखील एक चांगला संघ आहे. मात्र सचिन जो खास करून बघितलं स्ट्राईक एंडला आहे ना, एक आपण यूट्यूबला बघितलेला कमेंटसुद्धा छान आले आपण बघितलं. आणि दुसरी गोष्ट जसं तुम्ही उल्लेख केला होता ना, बाबा वो घड़ी कल आएगी, तो ये टीम भी खेल रही ना, दोनों टीमें खेल रही ना, वो भी चाहते भाई हम भी कल आएंगे. कारण इकडे जिंकला तर उद्या येणार. आज अगर जीतोगे तो भाई कल भी आना है. आणि शनिवारी असंही तुम्ही ज्यावेळेला ट्रेनने प्रवास करता ना, रिटर्न तिकीट काढलं ना तर सोमवारपर्यंत चालतं, असंही होतं. त्याच्यामुळे शनिवारचं तिकीट आहे. अगदी खेचून नेलं होतं. एखादा लोह चुंबक जसं, म्हणजे चुंबक जसं लोखंडाला खेचून नेतं ना, तसं चुंबकाने अक्षरशः त्या चेंडूवरती बाई ललचाया था, खींच के बाहर निकाला था. सुंदर गोलंदाजी अशोक यांची. मैंने पहले भी कहा था ये आसान मुकाबला नहीं है. कांटों से कांटों का भरा हुआ मुकाबला इस मैदान पर चलता हुआ, क्या बेहतरीन क्रिकेट है. नहीं बिल्कुल आपने आसान नहीं भाई, बिल्कुल परेशान करने वाला है. आसान कुछ होता नहीं, सहज काहीच नसतं.
फटका खेला है भाई, आसान नहीं है, लेकिन ये सचिन है भाई। इनका इनका बल्ला जब घूमता है ना, गेंद घूम जाती है। विजयी षटकार सचिन यांच्या बॅटमधून सुमित 11 विजयी, अभिनंदन। जवानी से कॉमेडी बॉक्स मध्ये आम जाहीर व्हायला देऊन दे. हो तुझा माहित